त्यांची तर जन्मापासून आमच्यावर गैरमर्जी. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त त्यांच्या डोळ्यातील धाक आमच्या मनावर कोरली आहे, ती त्यांच्या ओठांवरली सुन्न जरब आमच्या पोटात अजून कालवतं आहे, ते त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटतटात तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोवळा पोर रानावनातून उन्हा तानातून महाराजांपाठोपाठ दौडताना अजून आमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले, तरी हो नाही की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज, इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. आत माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धावतो. आबासाहेबांच्या कमरेला मिठी घालत दीन वाण्या मुद्रेनं हंबरडा फोडतो, आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. येवल्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझ घराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट विना तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जाई तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती. कदाचित आम्हीच चुकत असू, कदाचित चूक कुणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला, इथंच कसूर घडली असेल. युवराजनी, आम्ही जर आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीतला जन्मही आम्ही खुशीनं पसंत केला असता. मग आमच्या येवल्याशा पराक्रमानं आमच्या झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेंगणं झालं असतं. पण आज आमच्या पाठीशी हेलावतो आहे प्रचंड महासागर आणि आम्ही बुडतो आहोत कोपऱ्यात, तळाशी, अवघ्या चुळकाभर पाण्यात. बस, आम्ही घेतला तोच निर्णय योग्य आहे. या नजर कैदेतून आम्हाला सुटलंच पाहिजे, सुटलंच पाहिजे. वा वा वा. तुम्ही ज्या रायगडचा उल्लेख केला या रायगडला जेव्हा जाग येते, या नाटकातले अशीच उदंड लोकप्रियता लाभलेले कलावंत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर. काशीनाथ घाणेकरांची भूमिका तुम्ही पाहिली होती का? आणि त्यातनं तुम्हाला कुठे काही चेतना मिळाली का? तुमच्या रंगमंचावरच्या एंट्रीला ते कुठे कारणीभूत ठरले का? खरं तर डॉक्टर गेले 84 साली, माझा जन्म 80 सालचा, त्यामुळे काही पाहण्याचा संबंधच नव्हता. पण एक खूप जवळचं नातं होतं की KM हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही एक मराठी नाईट सुरू केली होती, अपूर्वाई नावाची. तिथे आमचा मराठी बाणा जागृत झाला होता. खेडेगावातून मुंबईत शिकायला गेलेली पोरं, मुंबईत गेल्यानंतर त्यांनी फाल्गुनी पाठकची नाईट ठेवली होती, कार्यक्रम ठेवला होता आणि आम्हाला तिथे मराठी कार्यक्रम करायचा होता. अगदी भांडून मारामाऱ्यांपर्यंत प्रकरणं जाईपर्यंत सगळं करून मराठी कार्यक्रम आम्ही सुरू केला. आणि त्या कार्यक्रमातला परफॉर्मन्स बघितल्यानंतर ज्यांना मी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा एक माणूस मानतो ते KMचे डॉक्टर रवी बापट, जे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचे खूप जवळचे मित्र होते. बापट सर स्टेजवर आले, त्यांनी मला मिठी मारली आणि त्यांनी मला सांगितलं, बाळा, आज तू मला काशीनाथची आठवण करून दिली. आणि जे शहारे म्हणजे जे रोमांच उभे राहिले होते अंगावर, की ज्या माणसाला रंगभूमीवर त्याच्या कामाने एक अलौकिक लोकप्रियता मिळाली होती, त्या माणसाविषयी आपल्याला एक माणूस बोलतोय, त्या माणसाशी आपली तुलना करतोय. बरं, जो माणूस तुलना करतोय तोही साधा सुद्धा नाही. ज्या माणसाबद्दल पु ल देशपांडे, कुसुमाग्रज आणि गदिमा यासारख्या 3 थोर साहित्यिकांनी लिहिलंय, तो माणूस आपली ती तुलना करतोय. आणि मग बापट सरांनी सांगितलं की तू वैद्यकीय व्यवसायासाठी
जन्म घेतलायस असं मला वाटत नाही. तू कला क्षेत्रात जा. यानंतरचा दुसरा एक किस्सा त्याच संदर्भात असा होता की जेव्हा शंभूराजे सुरू झालं तेव्हा ती साहजिक होतं तुलना होणं बरोबर. की डॉक्टर डॉक्टर पहिलं नाटक घाणेकरांचं पहिलं नाटक रायगडाला जेव्हा जाग येते, माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक शंभूराजे. घाणेकरांनी भूमिका केली छत्रपती संभाजी महाराजांची, मी भूमिका केली छत्रपती संभाजी महाराजांची. त्यानंतर प्रयोग बघायला एकदा चंद्रकांत गोखले आले होते बाबा, पार्ल्याचा प्रयोग पाहिला. मध्यंतरात ते येऊन बसले मोहन काकांच्या बाजूला, मोहन तोंडवळकर जे आमचे निर्माते आहेत कलावैभवचे, त्यांच्या बाजूला येऊन बसले. मी गेलो, मी म्हटलं बाबा कसं वाटलं? म्हणाले फार सुंदर करताय, शब्दांची वजनं छान आहेत, आवाज छान आहे, पण तुमच्या डोक्यात जो काशीनाथ बसलेला आहे त्याला बाहेर काढा. आणि मोहन तोंडवळकर बाजूला हसायला लागले. म्हणे काय, मी काय चुकीचं बोललो का? बाबा म्हणाले की चुकीचं बोलतोय का मी? मोहन काका म्हणाले अजिबात नाही, बोलताय बरोबर, पण या पोराने काशीनाथना कधी पाहिलंच नाही. बाबांनी मला सांगितलं हा त्यांचा मोठेपणा. ते म्हणाले मी माझे शब्द मागे घेतो, हा निव्वळ चमत्कार आहे. मी 25 वर्षांनंतर पुन्हा त्यालाच रंगमंचावर बघत होतो. आणि त्यांच्या मनाचा हा दुसरा मोठेपणा की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी फोन करून सांगितलं की खूपच तू काल छान काम केलंस आणि फक्त एक एंट्री घेतल्यानंतर तू हलकासा हसतोस, त्या हसण्याच्या ऐवजी गांभीर्य ठेवलं तर आणखी छान वाटेल. हे दुसऱ्या दिवशी पेपरात माझा बालगंधर्वला प्रयोग आहे हे पाहून 11:15 वाजता मला फोन करून सांगितलं. त्यामुळे ही डॉक्टर घाणेकरांची आणि माझी काहीतरी वेगळी अटॅचमेंट, वेगळं नातं आहे. शिवरायांच्या तुमच्या भूमिकांच्या संदर्भात मी पुढच्या टप्प्यावर भरभरून बरंच काही विचारणार आहेच, पण तुमच्या डॉक्टरीकडे आलोय म्हणून विचारतो. नारायणगावचे तुम्ही KEMच्या दवाखान्यापर्यंत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचलात, तर डॉक्टरीकडे जायचं म्हणजे सोपं नसतं. खणखणीत मेरिट तुमच्या शाळा कॉलेजच्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या वेळेला तुमचं होतं का? हो, मी 10वीला बोर्डात होतो, 12वीला बोर्डात होतो. 12वीला मी मुद्दाम हे विचारण्याचं कारण असं की काहीच जमलं नाही तर नाटकात जा असं बऱ्याच पालकांना वाटत असतं. तसं नाहीये. उत्तम मेरिट असलेला असा हा कलावंत आहे. मला काही लोक थट्टेने कृष्ण म्हणतात, कारण मी या इंडस्ट्रीत आलेला 8वा डॉक्टर आहे. त्यामुळे कदाचित आता लोकांचा तो समज बदलेल. 10वीला मेरिटमध्ये होतो, 12वीला मेरिटमध्ये होतो. 12वीला PCBला मला साधारणतः 97.33 वगैरे मार्क्स होते. त्यामुळे टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज जे आहे महाराष्ट्रातलं, सेट GS मेडिकल कॉलेज किंवा KEM हॉस्पिटल, तिथे ऍडमिशन मिळणं अधिक स्वाभाविक होतं. तसा KEM पर्यंत पोहोचलो. एकीकडे मनामध्ये मात्र कलेविषयीची ओढ आणि त्याच वेळेला खणखणीत मेरिटच्या पार्श्वभूमीवर नारायणगावातनं येऊन मुंबईमध्ये आपली डॉक्टरी सिद्ध करण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा, याच्यामध्ये कधी मनाची तारंबळ होत नव्हती? हो, नक्कीच होत होती. कारण हा एक खूप मोठा निर्णय होता की कुठलीही पार्श्वभूमी नाही, नाटक, चित्रपट किंवा अभिनय क्षेत्राची काहीच माहिती नाही. बरं, कला क्षेत्राबद्दल सामान्य प्रेक्षकांना जे ऐकायला मिळतं ते 90% वाईट असतं, फक्त 10% कधीतरी चांगलं ऐकायला मिळतं. तसाच मी त्या 90%मधलाच होतो की मला वाईटच ऐकायला मिळालं होतं. त्यानंतर मेडिकल केल्यानंतर MBBSला सुद्धा मला थ्रू आउट डिस्टिंक्शन आहे. म्हणजे 3ही वर्षांना मला डिस्टिंक्शन आहे. त्यामुळे तो निर्णय आणखी अवघड व्हायचा. म्हणजे परीक्षेच्या वेळी जीव काढून अभ्यास करायचो. अरे आपण नाटकासाठी एवढे 3 महिने घालवले, 4 महिने घालवले, आता अभ्यास केला पाहिजे म्हणून अभ्यास करायचो. रिझल्ट लागायचा, डिस्टिंक्शन मिळायचं, पुन्हा विचार करायचा अरे मी कशाला अभ्यास केला, आता डिस्टिंक्शन मिळालं, आता नाटकात जातो म्हटलं तर घरचे परत लाद घालणार. घरातली पार्श्वभूमी काय? घरातली पार्श्वभूमी एक सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा. वडील इंजिनियर आहेत, आई गृहिणी आहे. या ह्याच्यात वडिलांनी मला खूप, सुरुवातीला वडिलांचा विरोध होता
ते दोघेही जण नारायणगावामध्येच राहतात असं? हो हो दोघेही नारायणगाव